नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये तुंबळ भयानक युद्ध रंगल्यासारखं चित्र आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय। परंतु या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वेगवेगळे डाव एकमेकांना थांबवण्यासाठी, अडवण्यासाठी आणि पाडण्यासाठी आखले जात आहेत। परंतु या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचे डाव ठरत आहेत ते म्हणजे शरद पवारांचे। एका बाजूला शरद पवारांची बंडखोरी करत बाजूला गेलेले नेते आता शरद पवारांनी आपापल्या मतदारसंघापुरते मर्यादित करून ठेवलेले। नेमकं काय केलंय शरद पवारांनी? अजित पवार, भुजबळ, मुंडे यांना कसं आपापल्या मतदारसंघामध्ये अडवून ठेवलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, खरं तर महाराष्ट्रामध्ये 2022 मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला। शिवसेनाचे सरळ दोन भाग झाले। एकनाथ शिंदे 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 पक्ष आमदार घेत गुजरात, गुवाहाटी, गोवा मार्गे मुख्यमंत्री पदावरती वर्षा निवासस्थानी जाऊन बसले। त्यानंतर अशीच बंडखोरी झाली ती म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये। शरद पवार यांच्याशी बंडखोरी करत अजित पवारांनी महायुतीसोबत संधान साधलं आणि उपमुख्यमंत्री बनले। अजित पवारांसोबत गेलेल्या काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे नावं येतात। खरं तर हे दोन नावं म्हणजे फायर ब्रँड। धनंजय मुंडे यांची भाषणं, छगन भुजबळांची भाषणं, यांचे वक्तृत्व खरं तर जनतेला, समाजाला संमोहित करणारे आहे आणि त्यामुळेच यावेळेला अजित पवार गट या नेत्यांच्या भरोशावरती, यांच्या भाषणांच्या भरोशावरती, यांच्या प्रचार यंत्रणांच्या भरोशावरती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खूप चांगले आमदार निवडून आणून देतील अशी शक्यता वाटत होती। परंतु या सगळ्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये मर्यादित करून टाकले शरद पवारांच्या डावाने। सगळ्यात पहिले शरद पवारांनी काय केलं तर या तिघांच्याही मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार उभे केले। त्यासोबतच तुल्यबळ उमेदवार देत असताना सामाजिक समीकरणं, राजकीय समीकरणं अत्यंत चपकल बसतील अशा पद्धतीने मांडणी केली। समाजामध्ये वेगवेगळे मेसेजेस एवढ्या परफेक्ट पद्धतीने पाठवले की ज्यामुळे छगन भुजबळ, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना आपण आपल्याच मतदारसंघामध्ये पराभूत होतो की काय अशी भीती निर्माण केली आणि या भीतीपोटी छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे सध्या तरी बाहेरच्या मतदारसंघांमध्ये जास्त फिरू शकत नाही असा आता चित्र निर्माण झालेलं आहे। छगन भुजबळांच्या विरुद्ध ॲडव्होकेट माणिकराव शिंदे हे उमेदवार असतील, धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध राजेसाहेब देशमुख उमेदवार असतील, तर अजित पवारांच्या विरुद्ध खुद्द त्यांचे पुतणे आणि पवारांचे नातू योगेंद्र पवार हे असतील। तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे या तिघांनाही आपापल्या मतदारसंघामध्ये जर आपला पराभव झाला तर भविष्यातली सगळं राजकीय भविष्यच आपलं संकटात येईल। राजकारणामध्ये पुढे कधीही तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं चित्र निर्माण केलं गेलं आणि त्यामुळे या नेत्यांना आता महाराष्ट्रानंतर आधी स्वतःचा मतदारसंघ जास्त महत्त्वाचा वाटायला लागला आणि त्यामुळे आता हे नेते महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसत नाहीये। याचा दुसरा परिणाम असा झाला की या तिघांना आपापल्या मतदारसंघामध्ये अडवल्यामुळे शरद पवार यांच्या तुतारीचा मात्र आवाज आता महाराष्ट्रभर गाजायला लागलाय। एकूणच काय, अजित पवार आणि त्यांचे सहकारी जितके आपापल्या मतदारसंघामध्ये अडकतील तितका जास्त महाराष्ट्रामध्ये तुतारीचा आवाज घुमणार हे मात्र नक्की। आणि शरद पवारांनी नेमकं हेच हेरत हा डाव टाकलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि 23 तारखेच्या निकालामध्ये अजित पवार गट नेमका काय करतो आणि या तिघांचं राजकीय भविष्य कसं असेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे। शरद पवारांचे डाव यावेळेस या तिघांना पाणी पाजणार का हेही महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे। एकूणच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।